यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। सहारनपूरमध्ये लष्कराच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। सहारनपूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचं हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे। इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। तांत्रिक बिघाड या हेलिकॉप्टरमध्ये झाला होता आणि त्यामुळे या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे सहारनपूरमध्ये। अक्षय मावळे आमचा प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। अक्षय, काय अपडेट्स या संदर्भात? नक्कीच उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील जो चिकलठाणा भाग चिकलखाना भाग आहे, या भागामध्ये हेलिकॉप्टरचं जे ते आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे आणि या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे। महत्त्वाचं जर बघितलं तर या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते आणि हे दोघंही जण सुरक्षित असल्याचं ते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। आणि या घटनास्थळी देखील आता लष्कर असेल आणि पोलीस अधिकारी जे असेल ते पोहोचलेले आहे आणि या संपूर्ण हेलिकॉप्टरमध्ये जो तांत्रिक बिघाड झाला होता तो बिघाड दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे या संपूर्ण बिघाड दुरुस्त केल्यानंतर किंवा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नेमका या हेलिकॉप्टरमध्ये कशा प्रकारचा बिघाड झालेला होता, ज्यावेळी या हेलिकॉप्टरचं टेक ऑफ झालेलं होतं त्यावेळी या संपूर्ण हेलिकॉप्टरची चौकशी करण्यात आलेली होती का, या सगळ्या बाबी आता पुढे येणार आहे। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल।